मित्रांनो, बारामतीत सध्या शेतकऱ्यांची जत्रा भरलेली आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी 170 एकरवर भरलेलं कृषी प्रदर्शन पाहायला येत आहेत. पण हे प्रदर्शन फुकटात अजिबात नाही बरं का. 60 रुपयाचा पास घ्यायचा आणि गेटमधून आत यायचं. इथं तुम्हाला रगड पैसा असलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 वस्तू पाहायला मिळतात. एक म्हणजे शेतात तण वेचणारा रोबोट. आता हा रोबोट आला म्हणजे खुरपणी डवरणीची समस्या संपलीच. पण हा रोबोट दिसतो कसा हे व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे फवारणी करणारा ड्रोन. हा ड्रोन साधासुद्धा नाही बरं का. याच्या किमतीत एखादी 4 व्हीलर येईल एवढा रगड महाग आहे. लहानात लहान ड्रोन 5 लाखांचा आहे. मोठा किती किमतीचा असेल विचार करा. आणि त्यानंतर तुम्हाला पळाटीच्या कचऱ्यापासून म्हणजेच सुकलेल्या बोंडापासून काड्यापासून तयार केलेल्या कलाकृती पाहायला मिळतात. हे का काय कापसाचा जो वेस्ट राहतो ना काढल्यानंतर त्याच्यापासून बनवले हे सगळं. हे खालच्या गाई पण हे कुठं आहे तुमचं सेटअप? अकोला त्यांनी बनवलेलं आहे. विक्रीसाठी येत हे. कचऱ्यातून कला आणि कलेतून पैसा कसा मिळवायचा हे इथं शिकायला भरपूर मिळतं. आणि त्यानंतर हायड्रोपोनिक शेती, माती विरहित शेतीचा लाईव्ह प्रकल्प इथं उभारलेला आहे. अगदी बटाट्यापासून टमाटा उगवलेला अफलातून प्रयोग इथं पाहायला मिळतो. या भाजीपाला उत्पादनाची रचना, लागवड सगळं समोरासमोर पाहण्याचा योग या कृषक महोत्सवात आहे. आणि त्याशिवाय जपानी स्ट्रॉबेरीचं झाड आणि त्यांना आलेली फळं, फुलं, त्यांचं एकरी उत्पादन किती ही सगळी माहिती इथं तुम्हाला मिळणार आहे. ज्याची आवड आहे ते सगळं इथं पाहायला मिळतं. आता शेवटी तण वेचणारा रोबोट पाहूया आणि पुन्हा भेटूयात. धन्यवाद.